राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या लोकसभा 2024च्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आजच्या सभेमध्ये उपस्थित असलेले देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचा बुलंद आवाज सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, विधिमंडळामध्ये ज्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकता आलं असे सन्माननीय जयंतजी पाटील साहेब, डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, विजयी उमेदवार सन्माननीय बाळामामा म्हात्रे, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आजच्या या सभेचं खऱ्या अर्थाने जे नियोजन आहे, या नियोजनामध्ये शहापूर तालुक्यातील संपूर्ण जनता जी आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने या सभेला पत्रकार बंधूंनी या ठिकाणी हजेरी लावून या सभेचं वृत्तांकन आपण जे करणार आहात त्यासाठी मी एवढंच या ठिकाणी सांगेन की सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांना मत म्हणजेच आपण लोकशाहीला मत देतोय असं समजून या ठिकाणी मत द्यायचं आहे। आपण सर्वजण जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून आतापर्यंत सांगत होतो, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण बघतोय की देशातली लोकशाही ही धोक्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी असलेल्या ज्या भाजपचे उमेदवार आहेत किंवा भाजप पक्षाबरोबर असलेले उमेदवार असतील त्या सर्वांना पाडल्याशिवाय आपल्याला हे अबाधित राखता येणार नाही। आणि आपल्या ह्या विभागामध्ये खरं तर भिवंडी लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गेल्या 10 वर्षापासून जे खासदार आहेत त्या खासदारांना देखील निवडून आणण्याचं काम आमच्या सन्माननीय शिवसैनिकांनी केलेलं आहे, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी केलेलं आहे। ते नेहमीच जिंकून आल्यानंतर बोलत होते की मला जिंकून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसैनिकांनी केलंय, परंतु ह्यावेळी ते बोलले पाहिजे की मला जर कोणी पाडलं असेल तर ह्या शिवसैनिकांनीच पाडलंय। अशा प्रकारचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। खरं तर अनेक वक्त या ठिकाणी बोलणार आहेत। देशातली परिस्थिती आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई वाढलेली आहे, तरुणांपुढे रोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत, त्याही पलीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आज खरी गरज आम्हाला जर कुठली आहे तर ती गरज आम्हाला मोफत शिक्षणाची आहे, खरी गरज आहे आम्हाला मोफत आरोग्य सेवेची आहे, परंतु या ठिकाणी दिलं काय जातंय तर 80 करोड लोकांना मोफत राशन दिलं जातंय। मी तर नेहमीच सांगतो की 80 करोड लोकांना मोफत राशन देणं याचा अर्थ 80 करोड लोकांना लाचार बनवणं आहे। त्यापेक्षा जर आम्हाला काय द्यायचंच असेल तर आपण मोफत शिक्षण दिलं पाहिजे, मोफत आरोग्य सेवा दिली पाहिजे। परंतु या ठिकाणी जे सत्तेत असलेले सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा, लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा कुणाचे पक्ष कसे फोडता येतील याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे। मग त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आणखी काही पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्याही पलीकडे जाऊन आता लोकांची घरं फोडण्यापर्यंत मजल गेलेली आहे। आपण सर्वजण पाहताय आजची राजकीय स्थिती जी आहे यामध्ये फक्त घरं फोडून माझा पक्ष कसा वाढेल किंवा आमचा पक्ष कसा वाढेल यासाठी काम केलं जातंय आणि अशा पक्षाला जर पुन्हा आपण निवडून दिलं तर भविष्यामध्ये आपलं भवितव्य, आपल्या पुढील भावी पिढीचं भवितव्य हे निश्चित धोक्यात आलेलं असेल आणि भावी पिढी आपल्याला निश्चितपणे विचारेल की हे सर्व होत असताना
तुम्ही या लोकांना विरोध करण्यापेक्षा त्यांना मदतच केली, अशा प्रकारचं आपल्यावर लांछन लागू नये म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी भाजप विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे। या ठिकाणच्या खासदारांचे ते 35,000 कोटीची कामं झाली, अशा प्रकारच्या ज्या काही वल्गना केल्या जात आहेत, या वल्गना करत असताना त्यांनी खरं तर बघायला पाहिजे होतं की कामं कुठे झाली, कशी झाली। आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनीच काम केलं असेल, आमच्या ग्रामपंचायत सरपंचांनी काम केलं असेल, आमच्या नगरसेवकांनी कामं केली असतील, आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काम केलं असेल, पंचायत समिती सदस्यांनी काम केलं असेल, आमच्या आमदार जे आहेत सहकारी त्यांनी काम केलं असेल, परंतु ही सगळी कामं मी केली अशा प्रकारचं दाखवून या ठिकाणी भासवलं जातंय की 35,000 कोटीची कामं या लोकसभेमध्ये झालेली आहेत, परंतु कुठल्याही प्रकारे अशी कामं झालेली नाहीत। जी काही कामं झाली त्यामध्ये फक्त टक्केवारी घेण्याची कामं झाली आणि म्हणून अशा खासदाराला आपल्याला पाडल्याशिवाय पर्याय नाही। आणि आपल्या बाळामामा म्हात्रे यांच्यासारखा साफसुथरा माणूस आणि ज्याने या जिल्हा परिषदेमधून आपल्या कामाची एक चांगल्या प्रकारची चुणूक दाखवलेली आहे, त्यांना संधी देऊन निश्चितपणे या लोकसभेचा विकास करण्याचं काम त्यांच्या हातून होईल, अशा प्रकारचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपण सर्वजण, तुम्ही तर सर्व काम करणारच आहात, परंतु आपले जे काही सहकारी असतील, आपले जे काही मित्रमंडळी असतील, आपले नातेसंबंधित लोक असतील, या सर्वांना आपल्याला सांगायचं आहे की 20 तारखेला आपल्याला भाजपला गाडायचं असेल तर आपल्या बाळा मामाची जी निशाणी आहे, जी तुतारी वाजवणारा माणूस, या निशाणीवर भरघोस मतं देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे।